नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. तर आज आहे मंडे आणि आज मी घेतलेली आहे सुट्टी, कारण मला ऑफिसला यायचा कंटाळा आला होता. म्हणून आपण आजचा व्हिडिओ शूट करतोय. तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, की मी काही पार्सल्स मागवले, तर ते पार्सल काय आहेत हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. तर हे आहे ती पहिली गोष्ट जी आम्ही घेतलेली आहे आणि ही आहे एक प्रकारचा क्लॉथ ड्राईंग स्टँड. बिकॉज ऑब्व्हियसली इथे पावसाळ्यामध्ये आम्हाला कपडे वाळत घालण्याची गरज लागेलच. तर कल्पेशने इथे त्याच्यासाठी एक फ्लूट मागवलेली आहे. नाव दिसत नाही, 1 मिनिट थांबा. हां. तर कल्पेशने त्याच्यासाठी मागवली होती एक राधे फ्लूट्स, बिकॉज त्याला फ्लूट वाजवायला शिकायचं होतं म्हणून त्याने फ्लूट मागवली होती. तर हे होतं आमचं सेकंड पार्सल आणि आमचा थर्ड पार्सल पण तुम्हाला दाखवतो. पार्सल जे मी माझ्यासाठी मागवलं, द सिक्रेट बुक. मला ॲक्च्युली बुक्स वाचायला भरपूर आवडतात, म्हणून मी माझ्यासाठी एक बुक ऑर्डर केली. तर आता मी तुम्हाला माझे तिन्ही पण पार्सल्स दाखवले आहेत आणि तिन्ही पण पार्सल्स आम्ही मागवले होते. ते जे की मला वाटतं 1-2 दिवसानंतर लगेच आले होते, पण मी दाखवायला तुम्हाला विसरलो ॲज ऑलवेज. बट मी माझ्यासाठी ही जी बुक मागवली आहे, द सिक्रेट. ॲक्च्युअली मी खूप साऱ्या युट्यूबर्सकडे ही बुक बघितली होती, म्हणून मी ही बुक माझ्यासाठी ऑर्डर केली. बट आता याचा एक ड्रॉबॅक असा आहे, की माझी बुक्स वाचायची सवय पूर्णपणे गेलेली आहे. तो मी आत्तापर्यंतचे फक्त 5-6 पेजेसच वाचलेले आहेत. कारण की बुक्स वाचल्यानंतर कसं कन्सिस्टंट राहणं जास्त महत्त्वाचं असतं. खूप जास्त घाम येतो, बिकॉज शूट करण्यासाठी मला फॅन वगैरे ऑफ करावं लागतं. एसी ऑन असतं, पण एसीने लगेच एवढं कूलिंग होत नाही. त्याच्यामुळे मला थोडा घाम येतोय, थोडंसं होतं असं. इट्स ओके. बट आता मला माझी ती बुक वाचायची सवय परत आणावी लागेल, सो दॅट मी बुक पूर्णपणे संपवू शकतो. तर स्टे ट्यून आणि आत्ता आपण तुम्हाला भेटूयात थोड्याच वेळाने जिममध्ये लेग्स वर्कआउटला.
तर मित्रांनो, माझा लेगचा वर्कआउट करून झालेला आहे आणि तुम्हाला लेगचा वर्कआउट कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ॲक्चुअली आता मी एक बसून व्हिडिओ बनवतोय बिकॉज जी बुक आपण जस्ट ऑर्डर केली होती ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं. त्याचे मी काही पेजेस माझे वाचून झालेत आणि टू बी ऑनेस्ट जसं त्या बुकचं टायटल आहे द सिक्रेट, त्या बुकमध्ये असं काहीच नाहीये बिकॉज हे मी पण खूप आधी वाचलं होतं कुठेतरी की द सिक्रेट ऑफ लाईफ इज देर इज अ नो सिक्रेट. म्हणजे लाईफमध्ये सिक्रेट असं काही नसतं. फक्त काही गोष्टींना किती इम्पॉर्टन्स द्यायचा आणि काही गोष्टी किती प्रायव्हेट ठेवायच्या हे फक्त आपल्या हातामध्ये असतं आणि दिस इज समहाऊ ती बुक आपल्याला सांगते. नाव जसं की त्या बुकबद्दल एक जनरल असं लोकांचं एक हे नॅरेटिव्ह आहे की ती बुक तुम्हाला मॅनिफेस्ट कसं करायचं ते सांगते, डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं ते सांगते. तर येस दॅट इज ट्रू. ही बुक तुम्हाला मॅनिफेस्टेशन, डिसिप्लिन, पॉझिटिव्ह थिंकिंग, ॲफर्मेशन या सगळ्या गोष्टीबद्दल पण तुम्हाला सांगते. बट वन हिडन मेसेज त्या बुकमध्ये असं आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल, तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताय, तुम्ही तिच्याबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन करतायत, तर त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर गोष्टीच्या टुवर्ड्स एफर्ट्स देखील टाकावे लागतात. बिकॉज आपल्या मराठीमध्ये खूप एक चांगली म्हण आहे, असेल माझं हर एक देईल खाटल्यावरी. तर असं नाहीये. ती बुक तुम्हाला शिकवते प्रयत्नांती परमेश्वर. जर तुम्ही एफर्ट्स टाकले तर तुम्हाला तुमच्या जो काही तुम्ही गोल जो तुम्हाला अचीव करायचा आहे तो तुम्हाला नक्की मिळेल. बिकॉज मोस्ट ऑफ द लोक काय करतात, ते एक चूक करतात की 24/7 ते अफर्मेशन करतात, कुठेतरी नोट्स लिहून ठेवतात की येस 10 वर्षांनी माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत, 10 वर्षांनी माझ्याकडे त्या गोष्टी आहेत. पण त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी ते एफर्ट्स एकदम झिरो टाकतात आणि विच इज समथिंग रॉंग. हे बुक देखील तुम्हाला तेच सांगते की तुम्हाला जे काही अचीव करायचं ते तुम्ही नोट डाऊन करा, तुम्ही त्याचा विजन बोर्ड बनवा किंवा तुम्ही त्याचं काही पण करा, दॅट डझंट मॅटर. बट त्या गोष्टीकडे तुम्ही एफर्ट्स देखील टाका. आता एक गोष्ट जी की मला तुम्हाला सांगायची, 24/7 पॉझिटिव्ह माइंडसेट कोणालाही ठेवता येत नाही, पॉसिबलच नाहीये ते. बिकॉज 24 तास वर्षाचे 12 महिने आपण पॉझिटिव्हली विचार करतो, पॉसिबल नाहीये. अप्स अँड डाऊन्स येत राहतात, आपले माइंडसेट मेंटॅलिटी पण आपली फ्लिकर होत असते. पण जर तुम्हाला एका पॉइंटला नेगेटिव्ह थॉट्स तुमच्यावरती खूप जास्त हेवी होत आहेत, तर त्या पॉइंटला तुम्ही शांत बसा, रिलॅक्स 5, 10, अर्धा तास, 1 तासासाठी आणि त्या नेगेटिव्ह थॉट्सला प्रोसेस करा. प्रोसेस करून झाल्याच्या नंतर ते निगेटिव्ह थॉट्स ऑटोमॅटिक वाईप आउट होतात आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक कन्क्लुझिव्ह थॉट मिळतात की नाही, आता हे निगेटिव्ह थॉट आले होते तर मी यांच्यापासून कसं ओव्हरकम केलं. आणि ट्रस्ट मी, असे निगेटिव्ह थॉट्स आपल्याला वन्स इन अ मंथ, वन्स इन अ वीक येतच राहतात. तर जे काही थॉट्स तुम्हाला येतात त्यांना निग्लेक्ट करू नका, प्रोसेस देम आणि मग त्याच्यापासून तुम्ही स्वतःच्या माइंडला तसं ट्रेन करा की तुम्हाला कसं कुठल्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह बघता येईल. सॉर्ट ऑफ अशीच ती बुक काहीतरी शिकवते. आणि टू बी ऑनेस्ट म्हणायला गेलं तर मला अशा फिलॉसॉफिकल बुक वाचायला जास्त आवडत नाही, मला स्टोरी बुक्स वाचायला जास्त आवडतात. पण ही अशी पहिली बुक आहे की ज्याच्यामध्ये मला थोडाफार इंटरेस्ट येतो बिकॉज ह्या बुकमध्ये माझ्या अंडरस्टँडिंगनुसार मी गोष्टी शिकतोय. जर ही बुक तुम्ही वाचली तर तुम्ही देखील तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार गोष्ट शिकाल. तर दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस बुक. आणि जर तुम्हाला कोणालाही बुक हवे असेल तर ही तुम्हाला अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती मिळेल. पेपरबॅक एडिशन आय थिंक 190-200ला मिळतं. आणि ट्रस्ट मी, खूप चांगली बुक आहे. तुम्ही जर देवावर विश्वास नसेल तुमचा, युनिव्हर्सवर विश्वास नसेल, मॅनिफेस्टेशन वगैरे गोष्टीवर तुमचा विश्वास नसेल तरी तर डझंट मॅटर. पण जर तुम्हाला फक्त एक बुक म्हणून वाचायची असेल तरी बुक खरंच चांगली. आणि जर तुमचा विश्वास असेल या गोष्टींवरती तर मग तुम्ही बुक मस्ट वाचायलाच पाहिजे. तर दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.